चला तर आज लवकरच आलोय क्लासमध्ये. का ते सांगू, आज जेवलो बिवलो नाही ना, तसेच उपाशी तापाशी आलोय क्लासमध्ये. का तर ना मला लवकर घरी जायचं होतं. तर क्लासमधल्या स्टुडंटना 4चा टायमिंग दिलता आणि मग लवकरच घरी आलो. तर इथं 5-5:30 वाजता लगेच घाणवं करायला घेतलं. पण खिडकींशी बघा आमच्या ऊन किती येते, रास ऊन येते आणि गरम पण तावरच होतंय. तर इथेशी ना मी मस्त अशी 4-5 अशी अनारसा बनवायला घेतलेली. का तर तनूच्या घरी जाणार होतो ना, तर तिला घेऊन जाणार होतो खायला ना. मग त्यांच्यापुरती अशी गाणवं आणि मग कारल्याची भाजी बिजी केली आणि तयारी केली आणि निघलो मग आम्ही कुंडवाला जावाला. तर कुंडवाला इकडून आम्ही कुठशी वेगळेकूनच निघलो. तर जराशी वाट चुकतच गेलो, पण पोचलो एकदाशी त्यांच्या गावात. आणि कुंडवाला पण घरा बघा एक नंबर आहेत सगळ्यांचा, बंगलो बिंगलो हा मस्तच ना. मग तनूच्या इथं बसलो बिसलो ना, मग आलो आम्ही तिथशी लगेच मठान. आता आम्हाला संध्याकाळी मठाने यावायचा होता, सकाळी काही पाया पडायला आम्हाला लवकर जावालाच नाही भेटला. तर सांजच्या आवरी गर्दी असते नाही का बाबा बाबा बस. तर आम्ही पण मस्त लाईनी बिनीला राहिलो आणि मस्त दर्शन लईच भारी झालता ना. मी तर खरी जेवायला पण मला पाहिजे होता मठांचा. का तर घरातला किती दिवस जेवते ना, तर जेवणाला जशी चवच नाही ना. मठांच्या जेवणाला काय चव असते काय समजच नाही. लईच भारी जेवा बिवण तिचं लागतंय ना. तर मस्तपैकी जेवलो बिवलो आणि जेवायला आधी गर्दी बघा किती होती, रास गर्दी होती ना. मस्त वरण आणि वाटाण्यांची भाजी होती ना. मस्तच जेवलो आणि मग निघलो आम्ही घरी यावाला. तर इथेच बापायांची पण लाईन बघा ती किती आहे ना. धरतीची पण लई इच्छा होती मठान जावाची, तर मग आलो होतो आम्ही अशाच पाया पडायला. आम्ही मठान आले लो. या बघा आता आम्ही जेवून बिवून झाला आमचा. आता आम्ही घरी चालू. या बघा